आहेत आणि त्यामुळं तिथलं मूल्य बघा, एकूण मोजमाप बघा आणि इकडच्या पद्धतीमध्ये, त्यामुळं तुम्हाला निश्चितरित्या पुण्यामध्ये सुद्धा बदल झालेला दिसेल. आणि पुण्यामध्ये याच्यावरचं उत्तर घेऊयात. अवधूत वाघ बोलतील, पण आधी एक ताजी बातमी ठाण्यातून येते. तर ठाण्यात सरिता ठाकूर या विजयी झालेल्या आहे. महत्वाची बातमी, ठाण्यात प्रभाग क्रमांक 6 मधून शिवसेनेच्या वनिता घोगरे या विजयी झालेल्या आहेत. तर ठाकरे गटाच्या पूजा आवारे या पराभूत झालेल्या आहेत. ठाण्यातून ही अपडेट. पटकन अवधूत वाघ उत्तर द्या. पुण्यामध्ये स्वतंत्र लढण्याचा फायदा झालेला दिसतोय. बघा, गेल्या वेळी सुद्धा पुण्यामध्ये 100हून अधिक कॉर्पोरेटर आमचे निवडून आले होते. तुम्हाला आठवत असेल तर 2014च्या विधानसभेमध्ये अगदी मला वाटतं 8 त्यावेळी आमदार आमचे निवडून आले होते. अजितदादा सुद्धा आता उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचे सहकारी म्हणून काम करत आहेत. तर त्याच्यामुळे रिझल्ट काही असो, तिकडे कोणी निवडून येऊ, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही आमचेच आहेत. त्याच्यामुळे कोण इकडे निवडून आलं तिकडे निवडून आलं काय फरक पडतोय. शेवटी पुण्यातल्या जनतेला अतिशय चांगलं एक ऍडमिनिस्ट्रेशन आणि एक महानगरपालिका देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही चांगलं काम करू. ठाकूर संजय सिंग यांच्यापर्यंत जातो. संजय सिंगजी, ज्या पद्धतीनं अजित पवारांनी गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पार्टीवर सातत्यानं टीका करायला सुरुवात केली होती, ती टीका त्यांना पुण्यात भोवलीय का? हे बघा, राजकारणात कधी कधी अशी परिस्थिती येते आणि त्याच्यामध्ये काय होता, काय नेमका विषय काय होता, कशाबद्दल त्यांनी तशी सुरुवात केली ते नक्की कोणाला माहीत नसेल त्यांच्याशिवाय. पण तुम्हाला एक नक्की सांगतो, आता संपूर्ण हिंदुस्थान मोडिफाईड झालेलं आहे. जर का भाजपचे लोक एकटा लढायला गेले सगळीकडे, भाजपच दिसणार तुम्हाला. यांचा जो विकासाचा मॉडेल आहे, काम करण्याचं मॉडेल आहे आणि एज्युकेशन बद्दल जे काम करतायत, सिविक फॅसिलिटी बद्दल जे काम करतायत, एम्युनिटीज बद्दल जे काम करत, सोबत गरीब लोकांना घर असो किंवा विधवा पेन्शन असो किंवा तुमच्या स्वास्थ्य बद्दल असं, त्यांची जे स्कीम्स आहेत ना, हे हिंदुस्थानचे लोकांना असं वाटतं की कोणतरी आलाय आमच्यासाठी करायला आणि आमचा घरचा कोणतरी वरिष्ठ माणूस आमच्यासाठी करतोय, कुटुंबासारखा वाटायला लागलाय त्यांना. आणि म्हणून